Dear friends, next article is waste and their effects. Solid waste पहा, हा म्युनिसिपल वेस्ट इथं आपल्याला दिसतंय. सॉलिड वेस्ट आहे. सॉलिड वेस्ट रेफर्स टू एव्हरीथिंग दॅट गोज आउट इन ट्रॅश. जो काही आपण कचरा टाकतो त्या कचऱ्यामध्ये जे जे टाकणार ते सगळं सॉलिड वेस्ट आहे. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आर वेस्ट फ्रॉम होम्स, ऑफिसेस, स्टोअर, स्कूल, हॉस्पिटल. त्या ठिकाणचं ते वेस्ट आहे, म्युनिसिपालिटी घेऊन जाते. आणि हे सगळं सॉलिड वेस्ट आपण काय करतो, शहराच्या जवळपास एक मोठं ग्राउंड असतं तिथं डंप करतो, त्याला जाळतो आणि त्याचा व्हॉल्यूम कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण सगळं जळतं का? नाही. ओपन डर्म सर्व ॲज अ ब्रीडिंग ग्राउंड फॉर रॅट्स अँड फ्लाईज. उंदरं वाढतात, फ्लाईज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सॅनिटरी लँडफिल्स, इथं फोटोग्राफ दाखवलाय, आर सबस्टिट्यूट फॉर ओपन बर्निंग डम्प्स. ओपन टाकायचा कचरा असं नाही आहे, त्याच्यापेक्षा सॅनिटरी लँडफिल्स आपण केलेले आहेत. पहा, खड्डे मोठे केलेले आहेत. त्यामध्ये पहा, सँडचा लेअर आहे, सॉलिड वेस्ट आहे, क्ले लाइनर आहे, प्लास्टिक लाइनर आहे. In this waste dumped in depression or trench covered with dirt. त्याला कव्हरिंग करायचं. Amount of garbage especially in metros has increased so much than that site getting filled too. यातली अडचण काय आहे? कचराच इतका मोठ्या प्रमाणावर आपल्याला बनत चालला आहे की त्या लँडफिल लहान होत चालल्यात, तेवढ्या सफिशियंट नाहीत. सीपेज ऑफ केमिकल्स फ्रॉम लँडफिल्स पोल्यूट अंडरग्राउंड वॉटर. त्यामुळे दुसरा प्रॉब्लेम निर्माण होतो, अंडरग्राउंड वॉटरचं पोल्युशन होऊ शकतं. मग आता सॉलिड वेस्ट आहेत ते कसे आपण टाईप कसे करणार? बायोडिग्रेडेबल. आपल्याकडं कचरा गाडी येते, ओला कचरा, सुका कचरा, बायोडिग्रेडेबल, नॅचरल ब्रेकडाऊन होण्यासारखा, व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, तो बायोडिग्रेडेबल. नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिक पॅकेट्स असतील, पॉलीबॅग्स असतील, पॉलिस्टर्लिंग असतील. रिसायकलेबल प्लास्टिक, ई वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट. समजा आपल्याकडे कॉम्प्युटरचा पार्ट खराब झाला, दिला कचऱ्यात टाकून. समजा आपला कॉम्प्युटरचा मॉनिटर खराब झाला, दिला टाकून. असं इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, ते रिसायकलेबल आहे. इको फ्रेंडली पॅकेजिंग कॅन बी यूज्ड इन्स्टेड ऑफ प्लास्टिक. आपल्याकडे सगळ्याच मोहिमा सुरू होतात, प्लास्टिकवर बंदी आणली, पण बंदी आणली तसं प्लास्टिकचा वापरही भरपूर केला आहे की नाही. आपलं नियम मोडण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहे, बनवायलाही हाय गय नाही, मोडायलाही हाय गय नाही आपली. पण प्लास्टिकच्या ऐवजी जर आपण कापडी पिशव्यांचा वापर केला, पेपर बॅगचा वापर केला तर किती चांगलं आहे. काही जण करतात, फार कमी आहेत तसे. फार कमी आहेत लोक असे करणारे. हॉस्पिटल वेस्ट कंटेन डिसइन्फेक्टंट्स, हार्मफुल केमिकल्स आहेत, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तिथं. तर हॉस्पिटलचं जे वेस्ट आहे ते डिस्पोज करण्यासाठी स्पेशल
इन्सिनरेटर्सचा वापर केला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक वेस्ट पहा, युरोपियन देश आहेत, समजा अमेरिका आहे, या अमेरिकेमध्ये आता आपल्याकडे ज्या झेरॉक्स मशीन आहेत ना, त्याची स्टोरी एक छोटी सांगतो. अमेरिकामध्ये किंवा युरोपियन देशामध्ये ठराविक झेरॉक्स त्याच्यावर कॉपीज काढल्या की ती मशीन पुन्हा वापरत नाहीत. अशा मशीन आपल्या देशात आणल्या जातात, त्या रिक्रिएट केल्या जातात आणि मग अशा रिक्रिएटेड मशीन आपल्याकडे आपण विकतो आणि भरपूर कॉपीज काढतो. आरसी मशीन म्हणतो आपण तिला. तर असं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे युरोपमध्ये तयार होतं, ते युरोपमधून इलेक्ट्रॉनिक वेस्ट आपल्या देशात आणि चीन दोन्हीकडे फार मोठ्या प्रमाणात त्याचं रिसायकलिंग केलं जात आहे. त्याच्या इंडस्ट्री आहेत. तर ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट टॉक्सिक आहे, त्याचं रिसायकलिंग केलं पाहिजे. चायना, इंडिया, पाकिस्तान या ठिकाणी त्याचं रिसायकलिंग मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि CU, FE, SI, NI, AU रिकवर्ड केले जातात हे मेटल सगळे. आता या प्लास्टिक विषयी फार महत्वाची मोमेंट, चळवळ अस्तित्वात आली. बेंगलोर इथं मिस्टर अहमद खान हे एक प्लास्टिकचे व्यापारी होते, प्लास्टिक पिशव्या बनवणारे व्यापारी. त्यांना लक्षात आलं की प्लास्टिकमुळे फार मोठी समस्या निर्माण होत चाललेली आहे. त्यांनी काय केलं बघा, डेव्हलप्ड पॉलीब्लेंड. बघा त्यांनी काय केलं, त्यांनी तिथल्या एका कॉर्पोरेशनशी संबंधित एका इंजिनिअरिंग कॉलेज बरोबर त्यांनी त्यांच्या मदतीनं, त्यांच्या सहकार्यानं काय केलं, प्लास्टिक बॅग विकणारे हे विक्रेते. परंतु आपल्या एरियामध्ये पाहिलं तर आपल्याला बघा बॅग पिकर्स असतात, रॅक पिकर्स असतात. हे प्लास्टिक गोळा करणारे लोक असतात की नाही, त्यांची महत्वाची भूमिका आहे. कबाडीवाला, त्यांची पण महत्वाची भूमिका आहे. त्या लोकांच्या मदतीनं त्यांना एका किलोला भरपूर पैसे देऊन त्यांनी काय केलं, प्लास्टिक गोळा केलं आणि त्यांनी काय केलं, त्याच्यापासून फाईन पावडर बनवली बिटुमेन नावाची. ती पावडर डांबरामध्ये मिक्स केली आणि बेंगलोरमध्ये 40 किलोमीटरचा रोड त्यांनी बनवला. आपल्याकडे जर पाहिलं आपण, दरवर्षी शासन रोड रिपेअर करतं आणि पावसाळ्यामध्ये रस्ते पुन्हा खराब होतात. पाण्यामुळे होतं हे. तर त्याला पर्याय म्हणून त्यांनी काय केलं, ही बिटुमेन पावडर बनवली, डांबरामध्ये मिक्स करून ती रोड बनवण्यासाठी वापरली. तर तिथले रोड अनेक वर्ष झाला अजिबात खराब नाहीत. तर अत्यंत महत्वाची चळवळ यांनी निर्माण केली पॉलीब्लेंडची. त्याचबरोबर फर्टिलायझर्स असतील, केमिकल फर्टिलायझर्स असतील, केमिकल पेस्टिसाइड्स असतील, मग त्याच्यामध्ये हर्बिसाइड्स असतील, फंजीसाइड्स असतील, दे आर डेंजरस टू ह्यूमन अँड इकोसिस्टीम. सर्वांनाच घातक आहेत ते. आणि या केमिकल फर्टिलायझर मुळे तर युट्रॉफिकेशन झालं जास्त वेगानं.
तर हे स्प्रे करतो आपण किंवा डस्ट करतो, परंतु यामुळं एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन मोठ्या प्रमाणावर या केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइडमुळं होतं. युट्रॉफिकेशन स्पीडनं होतं. आणि हे केमिकल पेस्टिसाइड्स फर्टिलायझर हे काय टार्गेट स्पेसिफिक असतात का? नाही. जसं DDT आहे, लायपोफिलिक त्या ऑर्गॅनिझमच्या ॲनिमलच्या फॅटी टिश्यूमध्ये ते डिपॉझिट होतात, जमा होऊन राहतात. लायपोफिलिक आहेत. आणि मग त्याचं बायो ॲक्युम्युलेशन, बायो मॅग्निफिकेशन होतं आणि ते डिग्रेड पण होत नाहीत, डिस्ट्रॉय पण होत नाहीत, मेटाबॉलाइज पण होत नाहीत आणि त्या ऑर्गॅनिझमला ते प्रॉब्लेम करतात. यासाठी दुसरी चळवळ बघा, इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं म्हणजे काय करायचं? त्या शेतीमध्ये कुठलंही केमिकल फर्टिलायझर वापरायचं नाही. कुठलंही केमिकल पेस्टिसाइड पण वापरायचं नाही. केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी फार्म यार्ड मॅन्युअर, कंपोस्टेड मॅन्युअर, वर्मी कंपोस्टेड मॅन्युअर, ग्रीन मॅन्युअर, बायो फर्टिलायझर्स यांचा भरपूर वापर करायचा आणि केमिकल पेस्टिसाइड वापरण्याऐवजी बायोलॉजिकल पेस्टिसाइड्स, बायो इन्सेक्टिसाइडचा वापर करायचा. जसं टोबॅकोमध्ये निकोटीन आहे, पायरिथ्रिन क्रिसॅन्थॅम मध्ये आहे, ॲझा डायरेक्टा इंडिका कडुनिंबाच्या प्लांट मध्ये ॲझा डायरेक्टिन नावाचा कंपाऊंड आहे, इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी आहे. त्यांचा वापर जास्तीत जास्त करायचा. कुठलंही केमिकल तिथं वापरायचं नाही. अशी केली जाणारी अत्यंत मौल्यवान असणारी, हायली व्हॅल्युएबल असणारी शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग. आपल्याकडं समजा 50 रुपये किलो एखादी भाजी असेल, अशी नॉर्मल भाजी, तर ऑर्गॅनिक फार्मिंग न बनवलेली भाजी 100 रुपये 200 रुपये एवढी व्हॅल्यू त्याची आहे. तर याची सुरुवात कशी झाली? सोनीपत हरियाणा या ठिकाणचे शेतकरी रमेश चंद्र दागर त्यांनी बीफ कीपिंग, डेअरी मॅनेजमेंट, वॉटर हार्वेस्टिंग, कंपोस्टिंग, ॲग्रिकल्चर, इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग केलं. त्याचे फायदे काय झाले? त्याचे फायदे काय झाले? दे सपोर्ट ईच अदर. हे सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं शेतीमध्ये केल्या. एकमेकाला सपोर्टिव्ह आहेत, सगळे एकमेकाला सपोर्टिव्ह आहेत. त्यामुळे इकॉनॉमिकल सस्टेनेबल, इकॉनॉमिकल पण आहेत ते. केमिकल फर्टिलायझरची गरज पडली नाही. त्याच्याऐवजी जनावरांचं शेण वापरलं, मॅन्युअर. क्रॉप वेस्ट यूज टू क्रिएट कॉम्पोस्ट. क्रॉपचं जे वेस्ट आहे ते कंपोस्टेड मॅन्युअर बनवण्यासाठी वापरलं. नॅचरल गॅस तिथं एनर्जीसाठी मिळाला. डागर हॅज क्रिएटेड हरियाणा किसान वेलफेअर क्लब टू स्प्रेड इन्फॉर्मेशन अबाउट इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यांनी क्लब बनवला आणि अशा प्रकारची ऑर्गॅनिक फार्मिंग आता सगळीकडे सुरू होत आहे. सगळ्या ठिकाणी याची शेती केली जात आहे. तर अशा प्रकारची चळवळ कुठं? हरियाणामध्ये रमेशचंद्र दागर यांनी सुरू केलेली आहे. यांनी सुरू केली ही चळवळ. बघा, त्यांनी सगळं एका आपल्या शेतीमध्ये सगळ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मिल्क प्रोडक्शन पण केलं, त्याचबरोबर ऑर्गॅनिक फार्मिंग केलं,
लँड प्लॉट तसे बनवले, प्रोफेशनल कंपोस्टिंग केलं, सगळ्या गोष्टी केलं, बी कीपिंग केलं, अनेक गोष्टी त्याच्या शेतीमध्ये एकत्र एकमेकाला सपोर्टिव्ह केल्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट. यूज ऑफ न्यूक्लियर एनर्जी हॅज टू मेन प्रॉब्लेम्स. न्यूक्लियर एनर्जी, आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर एनर्जीची गरज आहे. न्यूक्लियर एनर्जी वापरण्याशिवाय पर्याय तर नाहीच आहे. परंतु त्यामुळं दोन मोठे प्रॉब्लेम होतात. ॲक्सिडेंटल लिकेज, 3 माइल आयलँड इन्सिडंट, चेर्नोबिल इन्सिडंट, सेफ डिस्पोजल ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट, असे त्याचे प्रॉब्लेम आहेत. या न्यूक्लियर रेडिएशन, या रेडिएशन मुळे काय होतात? म्युटेशन होतात. इट इज लिथल ॲट हाय डोसेस. हाय डोसेस असतील तर ते आपल्याला डेंजरस सुद्धा आहेत. त्यामुळं कॅन्सर सारखे आजार मोठ्या प्रमाणावर होतात. जसं जपानमध्ये हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले गेले, त्यावेळपासून आजही तिथलं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात कॅन्सरला सफर होत चाललंय. पण विशेष बघा, जपानला कॅन्सर डिटेक्ट केला जातो, चेक केला जातो कॅन्सर होण्यापूर्वी. 0 स्टेज डिटेक्शन आहे. आणि इंडियामध्ये कॅन्सर कळतो त्याला नदी काठी नेण्यापूर्वी. इतका फरक आहे. पहा, चेर्नोबिल इन्सिडंट आणि 3 माइल लँड आयलँड इन्सिडंट. आता हे रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट जे असतात त्याचा स्टोरेज अंडरग्राउंड आहे, बरोबर आहे? अंडरग्राउंड स्टोरेज आहे. इट इज रिकमेंडेड टू स्टोअर न्यूक्लियर वेस्ट इन शिल्डेड कंटेनर्स. शिल्डेड कंटेनर्स आहेत विदिन द रॉक्स, खडकामध्ये खोल, अबाउट 500 मीटर्स डीप, 500 मीटर खाली. अर्थ सरफेस. बट पब्लिक अपोजेस दिस मेथड. पण यासाठी पब्लिक आता काय, कुणीही उठते ना आंदोलन करते. सगळ्यांना फायदे पाहिजेत पण इंडस्ट्री नको आहेत. लोक याला अपोज करतात. 500 मीटर खाली हे केलं पाहिजे पण लोक त्याला अपोज करतायत.